माझ्याच काढा म्हणतो जाय गुलचा शर्टात नाही काढा तर चालू तर करा की. चालूच आहे आता ही काय दिसत नाही जरा. तर बघा ही यांचा घर संसार शेळ्या बिळ्या आहे. शेळ्या एवढ्या सार आहे त्याची तिकडं 2 म्हशी आहेत, 1 जर्सी आहे, 1 खिलार गाई आहे, इकडे 1 म्हशी आहे जर्सी आहे, 2 म्हशी आहेत इकडं पण, आणि एवढ्या सगळ्या शेळ्या आहेत ह्यांच्या. तर बघा ह्यांचा किती मोठा परपंच आहे. तर आणखीन काय सांगू आता मला विचारायचं नाही. तर आताच आम्ही तिकडे जाऊन आलतो, पण आता डबल जाऊ वाटत नाही तिकडं, कारण चिखललंय आणि सगळे पाय वगैरे सगळं भरतंय. तर आता काय जात नाही तिकडं. मी तुम्हाला इथनं जरा जरा दाखवते. या दिसतंय ना. अरे शेळ्यांची पहिले घ्या एक मुलाखत नीटवाणी. 2 शब्दात विषय मिटवला शेळ्यांचा. मग तेवढंच दाखवायचं असतं, काय करू. चल चला. हा तर बघा आता मी तुम्हाला डाळिंबीच्या बागेत नेते इकडे ह्यांच्या. चिक्कूला आहे खालेलं आहे. आणि पाऊस पडल्यामुळे इथं खाली चिक्कूल झालाय. माझा सँडल डबल वरणार आहे आता. मी आता जाऊन आली, बंद केला. तुझं काय आता तू काय चपल्या घातलेल्या नाही तर पायात. चालू आहे चला. आणि मी चप्पल घालून आली नाही, कारण मी आताच धुतले चप्पल. म्हणजे जाऊया पाय भरले तर चालतील आता. तर बघा आता पहिलं जेव्हा मी फर्स्ट टाइम आलते, माझं लग्न झालं तेव्हा आम्ही आलतो हळद काढ्या कानावर. बरोबर. तेव्हा अशी उभी लाईन होती, आणि आता अशा आडव्या केल्या. आडव्या लाईनी केले ते. तेव्हा आम्ही खूप सारे फोटो काढले होते इथं, पण ते डिलीट झाले त्या मोबाईल मध्ये. आता अजून काढायचं काय? फिरून चान्स आलाय. आता काय काढता नाही बघा मोडी गेला. आता फोटो काढायचा मोडी गेला. हे बघा ही डाळिंबीची बाग यांची. तर शेतकरी डाळिंब लागले नाही, छोटे छोटे झाड छोटे येतात. तर कुठेतरी एखादं लागलं, या तुम्हाला दिसलं तर दाखवते मी एखादं झाड. डाळिंबीची संपूर्ण माहिती डाळिंबीच्या मालकाकडून घेता आली असती, पण डाळिंबी मालक काही तर नाहीत माहिती द्यायला. त्यामुळे म्हणलं आता चला थोडंसं आपणच हे करावं. आम्ही काल गेलतो पंढरपूरला, आणि अचानकच तय झालं जायचं. आणि काल त्यात माझा बर्थडे पण होता, तर ह्यांनी नेला अचानकच मला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला. हा तर म्हणजे भारी झालं. सरप्राईज चांगलं भेटलं मला. आजपर्यंत माझ्या नवऱ्याने एक सरप्राईज दिलं नव्हतं, पण आता दिलं, पण चांगलं दिलं. बघा मित्रांनो, आता लोक कसं आहे वाढदिवस वगैरे काय असला कुठं तर हिंडाय फिरायला ऐश करायला हॉटेलवर इकडं तिकडं जाते. आम्ही आपलं म्हणलं आपण काहीतरी वेगळं म्हणलं जरा खाया पिया पण आम्ही म्हणजे छोटे छोटे क्षण एन्जॉय केले त्या दिवशी. हा भेळ पाणीपुरी. मेन म्हणजे तर काल मला काढायचा होता ब्लॉग, पण राहून गेला, कारण गाडी ह्याच्यात म्हणजे असं काढलाच नाही मी कालचा ब्लॉग. नाही तर भारी होता आपलं ह्याच्या पाणीपुरी ही ती काय 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 आपलं देवाचं दर्शन विठ्ठलाचं चांगलं झालं. कसं झालं दर्शन? लाईनीत चरण स्पर्श दर्शन झालं. एक नंबर झालं. हा हे का इकडे डाळिंब तुम्हाला दाखवते. हा चला. आणखी काय काय जागेवर डाळिंब लागलेली नाहीये. इथं लागले, हे बाग धरलेली नाही अजून डाळिंबीची, म्हणून तसं आहे. बघा चला. इथं लागले डाळिंब. ती पहिली आहेत, ती काय कामाचे नसतात, पण नाही ती काय कामाचे नसतात. ती मार्केटच्या लेवलचा माल नसतो. अजून डाळिंब धरायचे. चला. आणखी नाही झालं वाटतं. तर काल आलो, पण काल इथं माझा बर्थडे सेलिब्रेट केला, आणि असं झालं की तिकडे पण भाऊजींनी केक आणून ठेवला आणि इथं पण आणला. तर मग तिकडचा केक भाऊजींनीच केला, तर मग त्यांनीच खाल्ला. रात्री काय झालं, घरी जायचं होतं हिचा वाढदिवस साजरा करायला आमच्या गावी, पण ते इकडं महोदला आलो आम्ही. पंढरपूरला म्हणजे गेलो होतो, तर माघारी जाता जाता म्हटलं महोदवरनं जावं. मग ह्यांची इथं भेट घेऊन आम्ही रिटर्न गावी जाणार होतो माघारी आमच्या. पण तेवढ्यात पावसाचं वातावरण एकदम टायर्ड झालं, पाऊस चालू झाला. त्यामुळे परत मग रात्री इथंच मुक्काम केला. आणि घरी परत ना आम्ही घरी तिकडे येईल म्हणून भावाने केक आणून ठेवला होता घरी, तर तो केक तसाच राहिला. त्यासनी फोन करून सांगितलं, म्हटलं खाऊन घ्या तुम्ही. मग आज सकाळी उठून आम्ही ब्लॉग चालू केला. तर आता म्हटलं ब्लॉग दाखवायसारखं, काल ब्लॉग दाखवायसारखं होतं, पण काय काल झालंच नाही काढणं ब्लॉग. म्हणजे असं झालं की संध्याकाळचा आपण पोचलो होतो, अंधार झाला. तर मग काल विठ्ठलाचं पण गेलेलो तिथं, पण आम्ही बाहेरच मोबाईल वगैरे सगळं आत जाया, मोबाईल न्यायला परवानगी नाही, तर मग आम्ही बाहेरच ठेवला होता. तर बघा ही एवढी खूप सारी यांची बाग आहे. तर बघा बाग यांची. तर म्हणजे इथं ना असं रात्रीच्या वेळी खूप भयानक वाटतं, कारण म्हणजे इथं साईडला घरं नाहीये जास्त करून, साईडला सगळी झाडं वगैरे. तर त्यामुळे मी तर 5 मिनिटं इथं थांबली दिसती, कारण मी खूप भीती. आमच्या घरी पण मी घाबरते.